श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा आल्यानंतर 3 दिवसांनी ज्येष्ठा गौरीची स्थापना केली जाते. पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे दुःख नाहीसे केले. त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात. गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे. ज्येष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो, त्यामुळे याला ज्येष्ठा गौरी असे म्हणतात. माता गौरीला घरी आणले जाते. विविध प्रकारचा नैवेद्य बनवला जातो. पहिल्या दिवशी गौरीची स्थापना केली जाते, ज्याला आपण गौरी आवाहन म्हणतो. त्यांच्यासाठी छान आरास केली जाते, सजावट केली जाते. दुसऱ्या दिवशी असते गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते. सुखसमृद्धीसाठी गौरी पूजनाला अधिक महत्त्व आहे. पती पत्नीमधील संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आणि घरादारात सुख समाधान आणण्यासाठी गौरी पूजन केले जाते. तसेच आयुष्याचा चांगला जोडीदार आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी सुद्धा गौरी पूजनाचे महत्त्व आहे. गौराईला घरातील माहेरवाशिनीचे स्थान देण्यात येते. वाजत गाजत गौराईला घरात आणतात. माहेरवाशिनीच्या हातून गौरीची स्थापना करतात. तिला साडी नेसवली जाते, तिला नटवले जाते. गौराईला कोणकोणत्या रंगाच्या साड्या नेसवणे हे शुभ आहे, कोणते रंग जे आहेत तर ते अत्यंत शुभ मानले गेलेले आहेत, कोणत्या रंगामुळे आपल्याला काय फळ मिळणार आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे गौराईसाठी जी आपण साडी नेसवणार आहोत, ही साडी नवीनच असावी का आणि कोणत्या रंगाच्या साड्या चुकूनही नेसवू नयेत, तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. प्रत्येक रंगाला स्वतःचे असे गुणधर्म असतात. काही रंग हे सकारात्मक असतात, शुभदायी असतात, तर काही रंग हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले गेलेले आहेत आणि काही रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितलेले आहेत. त्यामुळे आपण गौराईला जेव्हा साडी नेसवणार आहोत तर त्यावेळेला ज्या ज्या रंगाच्या साड्या ह्या शुभ असणार आहेत त्यापैकी पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिंदू धर्मामध्ये हिरव्या रंगाला सौभाग्याचे प्रतीक मानले आहे. हिरव्या रंगाची जी साडी आहे तर ती आपण गौराईला नेसवू शकतो. शांतता आणि संतुलन यांचा संगम म्हणजे हिरवा रंग. तसेच हिरवा रंग बुध ग्रहाचे प्रधानत्व करतो. निर्मितीचा, आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा निसर्ग देवतेचा सुद्धा रंग आहे आणि जर आपण गौराईला हिरव्या रंगाची साडी नेसवली तर आपल्याला शिवांचे आशीर्वाद प्राप्त होतात, कारण शिव आणि निसर्ग यांचे जवळचे नाते आहे. दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. सौभाग्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे लाल रंगाचे आहे. हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा खूप शुभ मानलेला आहे. तसेच माता लक्ष्मी, दुर्गा माता यांना सुद्धा लाल रंगाचे वस्त्र आपण नेसवत असतो आणि गौराईंना आपण महालक्ष्मी असेही म्हणतो. माता लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला गौराईला सुद्धा लाल रंगाची साडी नेसवायची आहे. जर आपण गौरीला लाल रंगाची साडी नेसवली तर माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तसेच हिंदू मान्यतेनुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. माता लक्ष्मी ही सुद्धा लाल कमळावर विराजित आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर सुखसमृद्धी हवी असेल तर लाल रंगाची साडी ही गौरीला नेसवायची आहे. यानंतरचा तिसरा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. आपल्याकडे धार्मिक विधींमध्ये हळदीचा वापर केला जातो, जी पिवळ्या रंगाची आहे. तसेच पिवळा हा सूर्यप्रकाशाचा सुद्धा रंग आहे. पिवळा रंग संपन्नता, आध्यात्मिकता, प्रगती, इच्छाशक्ती, संघर्ष करण्याची तयारी, स्वाभिमान तर हे गुणधर्म दर्शवतो. तसेच कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यासाठी सुद्धा आपण गौरीला पिवळ्या रंगाची साडी नेसवावी. खूप छान अशा पिवळ्या रंगाच्या साड्या सुद्धा आजकाल पाहायला मिळतात. त्यामुळे आपण पिवळ्या रंगाची साडी आणि त्या पिवळ्या साडीला गुलाबी रंगाची बॉर्डर तर अशी जर साडी नेसवली तर आपली गौराई जी आहे तर ती नक्कीच उठून दिसेल. पिवळा रंग ऐश्वर्याचे सुद्धा प्रतीक आहे. त्याचप्रमाणे पिवळा रंग हा श्रीहरी विष्णूंना सुद्धा प्रिय आहे. यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेम, जिव्हाळा, करुणा दर्शवतो. या रंगामुळे मन शांत राहते. तसेच साहस व शक्तीचे प्रतीक म्हणजे गुलाबी रंग आहे. प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग आवडत असतो. त्याचप्रमाणे आपण गुलाबी रंगाची साडी जर गौरीला नेसवली तर यामुळे जीवनात सुख समाधान येते. ज्योतिषशास्त्रानुसार गुलाबी रंग स्त्रीत्व, प्रेम, करुणा आणि कोमलतेचे प्रतीक आहे. या रंगाची सुखद व पोषक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवते.
तसेच राशी आणि ग्रहाशी जोडलेल्या सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक हा गुलाबी रंग आहे. म्हणून आपल्याला गुलाबी रंगाची साडी ही सुद्धा गौरीला नेसवायची आहे. यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे जांभळा रंग. जांभळ्या रंगाची साडी जी आहे तर ती नवचैतन्याचे प्रतीक आहे. गौरीला जर आपण अशा रंगाची साडी नेसवली तर आपल्याला रॉयल्टी, लक्झरी आयुष्य प्राप्त होते. तसेच संपत्ती, सर्जनशीलता, प्रतिष्ठा, भव्यता, शांती, अभिमान प्रदान करणारा असा हा जांभळा रंग आहे. त्यामुळे जांभळ्या रंगाची साडीसुद्धा आपण गौरीला नेसवू शकतो. याचप्रमाणे आपण केशरी रंगाची साडी सुद्धा गौरीला नेसवू शकतो, कारण केशरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा नाश होतो. आपल्या घरामध्ये जर सततचे वादविवाद होत असतील, सतत नकारात्मकता वाढत असेल, तर आवर्जून केशरी रंगाची साडी ही आपल्याला गौरीसाठी निवडायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते नक्कीच सकारात्मक होईल. त्याचप्रमाणे शक्ती, उत्साह आणि आरोग्य प्रदान करणाऱ्या लहरी हा केशरी रंग निर्माण करत असतो. त्याचप्रमाणे आपण निळा रंग जो आहे तर तो सुद्धा गौरीला नेसवू शकतो, कारण निळा रंग आकाश आणि पाण्याचा रंग आहे. विश्वासाचे प्रतीक म्हणजे हा निळा रंग आहे. याचप्रमाणे चॉकलेटी रंग, ग्रे रंग, राखाडी कलर म्हणजे त्याचप्रमाणे क्रीम कलर, मोरपंखी, पोपटी, स्किन कलर, सोनेरी कलर, मोती कलर, चिंतामणी कलर, तर असे बरेचसे रंग आहेत. या रंगाच्या साड्या आपण गौरीला नेसवू शकतो. परंतु चुकूनही आपल्याला 2 रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या गौरीला नेसवायच्या नाहीत, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग जो आहे तर तो अशुभ सांगितलेला आहे. त्यामुळे काळ्या रंगाची साडी आपल्याला गौरीला नेसवायची नाही, किंवा जी साडी आपण गौरीसाठी निवडणार आहोत त्याची बॉर्डर जी आहे तर ती सुद्धा काळ्या रंगाची नसावी, किंवा अशी एखादी साडी आहे ज्यामध्ये काळा रंग जो आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये आहे, तर अशी साडीसुद्धा गौरीसाठी आपल्याला अजिबात निवडायची नाही, कारण कोणत्याही मंगल प्रसंगी काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते अशुभ मानले गेलेले आहे. म्हणून आपल्याला काळा रंग वर्ज्य करायचा आहे. यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे पूर्णपणे पांढरा रंग. पांढरा रंग हा शांतता प्रदान करणारा रंग आहे, आणि आपण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा प्रत्येक सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असतो. परंतु पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी तर ही गौराईसाठी शुभ मानली जात नाही. आपण इतर रंगासोबत पांढऱ्या छटा असलेली, पांढरी बॉर्डर असलेली, किंवा एखाद्या साडीवरती पांढरी नक्षी आहे, पांढरी बुटी आहे, पांढरे फ्लॉवर्स आहेत, तर अशी साडी आपण नेसवू शकतो. परंतु पूर्ण पांढरी साडी जी आहे तर ती मात्र गौरीसाठी नेसवायची नाही. तसेच भडक रंगाच्या साड्यासुद्धा गौरीसाठी नेसवायच्या नाहीत. आता आपण जी गौराईसाठी साडी नेसवतो तर ही साडी नवीनच असावी का? आपण कोणत्याही देवतेला जेव्हा साडी नेसवतो किंवा कोणतंही कापड वापरतो तर ते नवीन आणि स्वच्छच असावे. गौराईला आपण महालक्ष्मी स्वरूपामध्ये तिची पूजा करत असतो. त्यामुळे गौराई ही सुद्धा देवी आहे. गौराई म्हणजेच माता पार्वती आहे. त्यामुळे जी काही साडी आपण वापरणार आहोत तर ही साडी नवीनच असावी. जर आपल्याला मागच्या वर्षी आपण जी गौराईला साडी नेसवलेली आहे ती जर वापरायची असेल तर आपण वापरू शकतो, परंतु ती साडी धुतलेली नसावी किंवा इतर कोणीही नेसलेली नसावी. फक्त गौराईंना नेसवून जर आपण ती साडी तशीच ठेवली असेल आणि काही कारणाने नवीन साडी घेणे आपल्याला शक्य नसेल तर आपण तीच साडी नेसवू शकतो. परंतु धुतलेली किंवा कोणत्याही स्त्रीने अंगावरती नेसलेली साडी मात्र आपल्याला चुकूनही गौरीला नेसवायची नाही. शक्य असेल तर गौरीसाठी आपल्याला नवीनच साडी आणायची आहे.